आज आपण बोलणार आहोत भारताच्या वेगाबद्दल, भारताच्या महत्वाकांक्षेबद्दल आणि या सगळ्याचं प्रतीक बनलेल्या वंदे भारत एक्सप्रेसबद्दल. आता ही काही फक्त एक ट्रेन नाहीये, तर ही आहे भारताच्या रेल्वे प्रवासातल्या एका नव्या, धाडसी युगाची सुरुवात. ताशी 160 किलोमीटर. हो, अगदी बरोबर ऐकलंय. हा आहे वंदे भारत एक्सप्रेसचा कमाल ऑपरेशनल स्पीड. म्हणजे विचार करा, हा एकच आकडा आपल्याला सांगून जातो की भारतीय रेल्वेने वेगाच्या बाबतीत किती प्रचंड मोठी झेप घेतली आहे. तर मग चला, ओळख करून घेऊया या भारताच्या नव्या स्पीडस्टरची. काय आहे ही ट्रेन आणि काय आहेत तिची खास वैशिष्ट्य? ओके, आता हे जे काय लिहिलंय, इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट वगैरे, हे ऐकायला जरा अवघड वाटू शकतं. पण सोप्या भाषेत सांगतो, या ट्रेनला आपल्या नेहमीच्या ट्रेनसारखं पुढे एक वेगळं इंजिन नाहीये. उलट हिच्या प्रत्येक डब्याला स्वतःची मोटार आहे. यालाच म्हणतात सेल्फ प्रोपेलिंग सिस्टम. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा की ही ट्रेन काही सेकंदातच जबरदस्त वेग पकडते. हे आकडे बघा जरा. टेस्टिंगमध्ये तर ह्या ट्रेनने चक्क 183 किलोमीटर प्रति तासाचा स्पीड गाठला होता. अर्थात आपल्या सध्याच्या ट्रॅकच्या काही मर्यादा आहेत, त्यामुळे तिचं ऑपरेशनल स्पीड 160 वर ठेवलंय. पण खरी कमाल तर इथे आहे. फक्त 52 सेकंदात 0 to 100. म्हणजे गाडी स्टार्ट केल्यापासून 1 मिनिटाच्या आत ती 100च्या स्पीडने धावते. ही क्षमता खरंच अविश्वसनीय आहे. पण ही वंदे भारत एक्सप्रेस काही एका रात्रीत तयार झालेली गोष्ट नाहीये. नाही, यामागे आहे भारतीय रेल्वेचा अनेक दशकांचा संघर्ष, वेगाचा ध्यास आणि तो ध्यास पूर्ण करण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचा एक मोठा इतिहास. ही गोष्ट सुरू होते 1960च्या दशकात. तेव्हापासून वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मग आली राजधानी, तिने 120चा स्पीड गाठला. त्यानंतर आली शताब्दी, तिने 130चा टप्पा पार केला. 2016मध्ये गतिमान एक्सप्रेसने 160 पर्यंत मजल मारली, पण ती फक्त एका ठराविक सेक्शनवर. आणि मग 2019 साली आली वंदे भारत. या ट्रेनने खऱ्या अर्थाने एक मोठी निर्णायक झेप घेतली. इथे एक प्रश्न मनात येतो, बरोबर ना? की अरे, जर एवढी फास्ट ट्रेन हवी होती तर सरळ परदेशातून विकत घ्यायची होती, इम्पोर्ट करायची होती, कशाला एवढी सगळी डोकेदुखी? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मेक इन इंडिया. हा फक्त एक नारा नाही, तर हा आहे स्वतःच्या क्षमतेवर ठेवलेला विश्वास. ही आहे एक मोठी जबाबदारी उचलण्याची तयारी. सुरुवातीला प्रयत्न झाले होते, नाही असं नाही. स्पेनच्या टॅल्गोसारख्या कंपन्यांच्या ट्रेन्सच्या चाचण्याही झाल्या, पण त्यात अडचणी खूप होत्या. एकतर खर्च प्रचंड होता, मग मेंटेनन्सचा प्रश्न होता, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या आपल्या भारतीय परिस्थितीशी जुळवून घेऊ शकल्या नाहीत. आणि मग फायनली निर्णय झाला की आपण आपली ट्रेन स्वतः बनवायची. आणि मग हे आव्हान कोणी स्वीकारलं तर आपल्या चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीने, म्हणजे ICFने. सुरुवातीला या प्रोजेक्टचं नाव होतं ट्रेन 18, पण लॉन्च होण्याआधी तिला एक नवं अभिमानास्पद नाव मिळालं, वंदे भारत एक्सप्रेस. आणि 15 फेब्रुवारी 2019 हा तो ऐतिहासिक दिवस होता जेव्हा या ट्रेनने आपला पहिला प्रवास सुरू केला. बरं, हे सगळं झालं इंजिनिअरिंग आणि इतिहासाबद्दल. पण सगळ्यात महत्त्वाचं, ह्या ट्रेनमधनं प्रवास करायला कसं वाटतं? काय आहे आतला अनुभव? वंदे भारतमध्ये आपल्याला 2 प्रकारचे क्लास मिळतात. एक आहे AC चेअर कार, म्हणजे CC. इथे 2x3 अशी सीटिंग अरेंजमेंट असते, जी बरीच आरामदायी आहे. आणि दुसरा, जो जरा जास्त प्रीमियम आहे, तो म्हणजे एक्झिक्युटिव्ह क्लास किंवा EC. इथे 2x2 सीटिंग आहे, म्हणजे जास्त जागा. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे इथल्या सीट्स पूर्ण 180 डिग्री फिरतात, म्हणजे खिडकीकडे तोंड करून मस्त प्रवास करता येतो. आणि नुसत्या सीट्सच नाहीत, सुविधा पण एकदम आधुनिक आहेत. आतमध्ये वायफाय आहे, इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे, दरवाजे ऑटोमॅटिक आहेत. आणि हो, प्रत्येक सीटजवळ चार्जिंग पॉइंट आहे, जी आजकाल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. शिवाय बायो व्हॅक्यूम टॉयलेट्स आहेत, जे एकदम स्वच्छ असतात. या सगळ्या गोष्टी मिळून प्रवासाचा अनुभवच बदलून टाकतात. ही ट्रेन फक्त काही शहरांना जोडत नाहीये, तर ती संपूर्ण देशाला एका नव्या वेगाने जोडते. आणि गेल्या काही वर्षात तिचा जो विस्तार झालाय ना, तो तर खरंच अवाक करणारा आहे. जेव्हा 2019मध्ये सुरुवात झाली, तेव्हा फक्त 2 मार्गांवर वंदे भारत धावत होती, जस्ट 2. आणि आज हा आकडा 80च्या पुढे गेलाय. विचार करा, अवघ्या काही वर्षांमध्ये 2 वरून थेट 80 पेक्षा जास्त सेवा. हा विस्तार खरंच अविश्वसनीय आहे.
आणि हे तर काहीच नाही, ही फक्त सुरुवात आहे. ICF मधल्या अधिकाऱ्यांचं तर म्हणणं आहे की भविष्यात वंदे भारतच भारताची प्रीमियम ट्रेन म्हणून ओळखली जाईल. इतकंच काय, तर ती राजधानी आणि शताब्दीसारख्या लेजेंडरी ट्रेन्सची जागासुद्धा घेऊ शकते. केवढी मोठी विजन आहे ही. तर मग पुढे काय? व्हॉट्स नेक्स्ट? भारताच्या हाय स्पीड रेल्वेचं भविष्य कसं दिसतंय? तर भविष्यात आपल्याला दिसणार आहे वंदे भारत स्लीपर, म्हणजे लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी खास डिझाईन केलेली ट्रेन. आणि एक मोठं महत्वाकांक्षी ध्येय समोर ठेवलंय 2047 पर्यंत, म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षापर्यंत तब्बल 4,500 वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचं. हा आकडाच भारताच्या रेल्वे क्रांतीची दिशा आणि वेग दोन्ही दाखवून देतो. यावर विचार करायला नक्की